another episode of अलिबाग डे आउट. तर आता आम्ही चाललेलो आहोत महेश लंच होमला. सो हे खूप फेमस असं नागावमधलं हॉटेल आहे असं आपण म्हणू शकतो. सो आपण आता तिथे व्हिजिट करणार आहोत, तिथलं सी फूड ट्राय करणार आहोत. सो आय विल बी शोईंग यू की तिथलं सी फूड कसं आहे, तिथल्या प्राइजेस कसे आहेत, हॉटेल कसं आहे. सो ऑल दॅट इन्फॉर्मेशन आय एम गोइंग टू गिव्ह इन दिस व्लॉग. सो हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सो लेट्स गो टू महेश लंच होम. सो फायनली आपण निघालो आहोत आता महेश लंच होमला, जे की अगदी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे फ्रॉम नागाव बीच. तर ॲक्च्युली ते रस्त्यावरतीच आहे, कारण आम्ही ज्यावेळी नागाव बीचला येत होतो त्यावेळीच आम्हाला ते दिसलं होतं. पण तिथे ॲज सच पार्किंगची सोय काही वाटली नाही आम्हाला, म्हणून सेफर साईड आम्ही आमची गाडी नागाव बीचच्या पार्किंगमध्येच लावून आम्ही आता पुढे महेश लंच होमला चाललो आहोत. सो चला आता बघूयात कसं आहे ते. आहे का? फर्स्ट ओल्ड अँड ओरिजिनल. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत महेश लंच होमला, फर्स्ट अँड ओरिजिनल. तर हे जे आहे ते फर्स्ट अँड ओरिजिनल असं महेश लंच होम आहे. सो इथे आम्ही आता आलेलो आहोत, तर मी तुम्हाला दाखवते आता. सो दिस इज हाव सिटिंग अरेंजमेंट इज. अगदी नॉर्मल आणि सिम्पल अशी आहे. चालेल ना केलं तर? ते हळदीचं आहे का केळ्याचं पान आहे? केळीचं पान आहे. तुम्ही किती वर्षापासून करताय काम इथे? 8 वर्षापासून. हे जे तांदूळ असतात ते वासाचे तांदूळ असतात ना? रेग्युलर तांदूळ आपण जे वापरतो भाकरीला तेच खातो. ओके. इथे सगळ्या लेडीजच वर्कर आहेत मोदक बनवण्यासाठी. मोदक मी एकटेच बनवते. तुम्ही एकटेच बनवता? त्या चपाती भाकरीसाठी डेली किती मोदक होतात? तरी 200च्या वर होतात सॅटर्डे संडेला. तर तुमचं नाव सांगा. रोहन मनोहर. अच्छा, मग हे महेश लंच होम कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं किंवा ही आयडिया कशी आली तुम्हाला? माझ्या आजीने खरं चालू केलेलं आहे. मला जवळपास 30 ते 35 वर्ष झाले. हॉटेल नव्हतं पहिलं, ते वाडीतल्या लोकांचं जेवण करणं तिथपासून हे सगळं चालू झालं. आणि आता त्यांची मुलं हे सगळं 3 आमचे हॉटेल्स आहेत त्याप्रमाणे चालू असतात. महेश लंच होम नाव. मग हे जे आहे हे ओरिजिनल ओल्ड म्हणजे हे मेन आहे का? हा, म्हणजे कसं 3 सख्खे भाऊ आहेत. तिघांचं पण आता डिव्हिजन झाल्यामुळे प्रत्येकाने वेगवेगळं केलंय. त्यामुळे सगळ्यांचं सारखंच आहे असं काय नाही.
आम्ही सगळे लोक बनवत असतो. अच्छा. फिश थाळी जी आहे ती फेमस आहे. तर हे जे फिश वगैरे येतात ते कुठून येतात आणि फ्रेश वगैरे तुम्ही कुठून आणतात? हे अलिबाग मच्छी मार्केट आहे. म्हणजे खरं तर आम्ही समुद्राचे जे लिलाव चालतो तिथून जाऊन घेतो, जेणेकरून कस्टमरला फ्रेश जेवण मिळेल. म्हणजे मच्छी पण तशी फ्रेश आहे. आणि मसाला वगैरे तुमचं सगळं आम्ही स्वतः घरी कुटतो. आणि बाहेरून कोणताच मसाला विकत घेतो. ठीक. फायनली आमचा लंच झालेला आहे महेश लंच होममध्ये. जेवण खूप छान होतं. आम्ही सुरमई थाळी आणि सुरमई फ्राय मागवलं होतं. सुरमई थाळीची प्राईस 400 होती आणि फिश फ्रायची 300 होती. तर प्राइजेस वाईज पण मला खूप चांगलं वाटलं आणि टेस्ट वाईज खरंच ऑसम होती. फ्रेश सुरमई तुम्ही बघितलीच असाल. अगदी सुरमई खूप छान होती आणि आय वुड रिकमेंड दिस लंच होम जर तुम्ही नागाव बीच साईडला येत असाल आणि लंच डिनरसाठी जर खानावळ किंवा हॉटेल शोधत असाल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.